मित्रांनो, मुंबई ते हैदराबाद हे 770 किलोमीटरचे अंतर पार करायला बहुतेक लोक दुरांतो एक्सप्रेस पाहतात. पण ही गाडी खूप महाग आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या रूटवरती एक अशी ट्रेन आहे जी स्वस्त आहे, जी दररोज धावते आणि वेळेमध्ये सुद्धा फारसा अंतर नाही. मित्रांनो, ही गाडी कोणती, ती कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबते, ही मुंबईवरून कधी सुटते, हैदराबादला कधी पोहोचते, तसेच या गाडीचे तिकीट दर काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर सायम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुंबई ते हैदराबाद हे 770 किलोमीटरचे अंतर आहे. मुंबईहून हैदराबादला सर्वात फास्ट रेल्वे जी आहे ती लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस ही गाडी आहे. मुंबई ते हैदराबाद हे 770 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तास 25 मिनिटांमध्ये पूर्ण करते. पण या गाडीचे तिकीट दर जास्त आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला मुंबई ते हैदराबाद दरम्यान एक अशी रेल्वे सांगणार आहे जी सर्वसामान्यांना सुद्धा परवडते. आणि मित्रांनो, ही गाडी मुंबई ते हैदराबाद हे दुरांतो एक्सप्रेस जेवढ्या टायमिंग मध्ये पूर्ण करते त्यापेक्षा फक्त अर्धा तास जास्त वेळ घेते. तर मित्रांनो, ही गाडी आहे गाडी नंबर 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशाखापट्टणम एक्सप्रेस व्हाया विजयवाडा. मित्रांनो, ही एक दररोज धावणारी गाडी आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून दररोज सकाळी 6:55 मिनिटांनी सुटते. तर सिकंदराबाद जंक्शनला ही गाडी संध्याकाळी 7:55 मिनिटांनी पोहोचते. मुंबई ते हैदराबाद हे 770 किलोमीटरचे अंतर ही गाडी फक्त 13 तासामध्ये 9 हॉल्ट घेत पूर्ण करते. या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड 59 किलोमीटर आहे. ही जी गाडी आहे ही सर्वप्रथम 25 मार्च 2010 रोजी सुरू करण्यात आली. मित्रांनो, आता ह्या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला LHB टाईप रेक जोडण्यात येतात. एकूण 20 कोचची ही गाडी आहे. या गाडीमध्ये पेंट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंग अशी सर्व सुविधा उपलब्ध आहे. आता ह्या गाडीच्या लोकोमोटिव्ह बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला WAP7 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. मित्रांनो, मुंबई ते हैदराबाद दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 395 रुपये, थर्ड एसी साठी 1075 रुपये, सेकंड एसी साठी 1555 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 2625 रुपये आहे. आणि मित्रांनो, या गाडीचे जनरल कोचचे तिकीट हे फक्त 210 रुपये आहे. आता मित्रांनो, आपण या गाडीचे मुंबई ते हैदराबाद दरम्यान रेल्वेची टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी दररोज सकाळी 6:55 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते. तर कल्याण जंक्शनला ही गाडी सकाळी 7:32 मिनिटांनी पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 7:34 मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शन वरून पुढे लोणावळ्यासाठी निघते. सकाळी 9:13 मिनिटांनी ही गाडी लोणावळ्याला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9:15 मिनिटांनी ही गाडी लोणावळ्यावरून पुढे पुणे जंक्शनसाठी निघते. सकाळी 10:15 मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 10:20 मिनिटांनी गाडी पुणे जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. दुपारी 1:50 मिनिटांनी ही गाडी सोलापूरला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:55 मिनिटांनी ही गाडी सोलापूरवरून पुढे कलबुर्गी जंक्शनसाठी निघते. दुपारी 3:23 मिनिटांनी ही गाडी कलबुर्गी जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 3:25 मिनिटांनी गाडी कलबुर्गी जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये संध्याकाळी 4:23 मिनिटांनी वाडी जंक्शन, संध्याकाळी 6:14 मिनिटांनी तंदूर, संध्याकाळी 6:44 मिनिटांनी विकाराबाद जंक्शन, संध्याकाळी 7:19 मिनिटांनी लिंगमपल्ली असे स्टॉप करत शेवटी 770 किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी संध्याकाळी 7:55 मिनिटांनी सिकंदराबाद जंक्शनला पोहोचते. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशाखापट्टणम व्हाया विजयवाडा या रेल्वे गाडीची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर एखादी रेल्वे गाडीची माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.